नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। जसा माणसांना कर्करोग होतो तसाच कर्करोग जनावरांमध्येही होतो। पाळीव कुत्री, गायी, बैल, म्हशी अशा विविध जनावरांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे। कर्करोगामुळे जनावरांचे उत्पादन कमी होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांचा व्यवसाय प्रभावित होऊ शकतो। तर आता आपण पाहूयात या संदर्भात सविस्तर माहिती। जनावरांमध्ये कर्करोगाची लक्षणे काय आहेत? तर शरीरावर गाठ येणे, वजन कमी होणे, श्वास घेण्यात अडचण येणे, अशक्तपणा जाणवणे हे लक्षण आहेत। याशिवाय जनावरांमध्ये कर्करोग होण्याची कारणे अनेक असू शकतात। त्यात प्रमुख कारण म्हणजे प्लास्टिक पोटात गेल्याने फिनॉलिक कंपाऊंड तयार होऊन जनावरांच्या पेशींवरती प्रतिकूल परिणाम होतो। जनावरांच्या आहारात होणारे बदल त्यांच्या आरोग्यावर परिणाम करतात। पाळीव जनावरांच्या शिंगांना लावलेला रंग त्यांच्या मांसपेशींमध्ये पोहोचतो, ज्यामुळे रंग लावणे हानिकारक ठरू शकते। तर आता आपण पाहूयात जनावरांची काळजी कशी घ्यायची। जनावरांच्या पोटात प्लास्टिक जाणार नाही याची काळजी घ्या। जनावरांना पौष्टिक आणि संतुलित आहार द्या। त्याचबरोबर शिंगांना रंग लावणे देखील टाळा। कर्करोगाची लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकाशी संपर्क साधा। जनावरांची योग्य काळजी घेणे हे शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी महत्त्वाचे आहे। कर्करोगामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पशुपालकांनी जनावरांच्या आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।